हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तर खूप दिवस झाले मी बाहेर फिरायला गेलो होतो, म्हणजे देवाला गेलो होतो. तर सगळे घरात रागवले होते, म्हणजे बायको पोरं, त्यांना पण फिरायला जायचं होतं. तर गाईज आज आम्ही चाललोय बाहेर फिरायला, 1 डे स्टेसाठी चाललोय. तर खूप बघण्यासारखं आहे आणि स्टेच्या हिशोबाने चाललोय. होप तुम्हाला पण आवडेल आणि ब्लॉगसुद्धा आवडेल. आणि जर तुम्हाला सुद्धा जायचं असेल तुम्ही जाऊ शकता, तुम्हाला आम्ही त्याचा कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकतो. तर आजचा जो ब्लॉग आहे तो अख्खा फॅमिलीसोबत आहे, फक्त आम्ही आणि आमची फॅमिलीच आहे, बाकी कोण नाही तिकडे. आणि भरपूर सारा एन्जॉय करणार आहे आम्ही. आणि तुला काय बोलायचं आहे? मला काय नाही, आता आपण निघणार आहोत आम्ही. आणि तुम्ही पाहू शकता तिथं लोकेशन खूप छान आहे, तुम्ही गेल्यावर तिथं पाहालच. चला आता बॅग वगैरे भरली, तुम्हाला दाखवतो मी. आता आम्ही निघणार आहे 5 मिनिटामध्ये. तर आता बॅग वगैरे रेडी झालेले आहेत, मस्त. मॅडम पण रेडी झालेले आहेत, मी पण तयार झाले. तर आता आम्ही चाललोय फिरायला भरपूर दिवसानंतर आणि भरपूर सारा एन्जॉय करणार आहे, तुम्हाला बघायला भेटेल. चलो बघूया. कुठं चाललोय? फिरायला. पाय ठेवलाय स्टँडमध्ये बघा. खिडकी. कुठे ठेवलंय? खिडकी आहे. खिडकी आहे का? अजून एक खिडकी आमच्याकडे. ही वाली आमच्याकडे गाडी. अजून काय बॅग आहे. माझी तरी बॅग कोट नव्हती ना, मध्ये गेले होते मी. पप्पाने आज सुट्टी दिली, मम्मीने सुट्टी दिली. तुला कसं वाटतंय? तुला कसं वाटतंय? छान. छान वाटतंय. हा, ते मी आवडते मला. त्यांना फिरायला जायचं म्हणलं की भारी वाटतं, म्हणजे सगळ्यांनाच भारी वाटतं तसं. पण हे तारीफ करतात, अरे वा मी बाहेर चाललोय. लिपस्टिक नाही लावली आता. काय नाही लावलं? लिपस्टिक नाही लावली. कशाला पाहिजे लिपस्टिक तुला? पाहिजे लावायला. आणि झोपू नको, मी तर झोपणारच नाही. एक 6 मिनिटांनी पोहोचलो आपण. 6 नाही, 2 तासांनी पोहोचला आपण. 2 तासांनी. आता तर 1-2 पण झाले. तरी अख्खी गाडी मोकळी असून सुद्धा हा डिक्कीत जाऊन बसलाय. आरुष ती डिक्की हलकी असते, तुटल. नाही म्हणजे ते हॉल पडलाय तिथं, हॉल. आपण तू तिथं का जाऊन बसलाय? शिटावर बसायचं तर. एवढं मोठं मोकळं पडलं हे सीट, कोणच नाही मागे. नाही चल तू पण बाहेर. आरुष बस झालं, चल आता. बाळा नाही मम्मा ये बाहेरून चढू. वर नको चढू. काय रे बोल. आता आपण आहे चांदणी चौकामध्ये. कोचाला म्हणजे अगं चाललोय येडे आपण फिरायला. स्विमिंग पूलला चाललोय. स्विमिंग पूलला चाललोय. बेल्टची गरज नाहीये सध्या मला. सॉरी. कोण काली म्हणतो? तू काली आहे का? तू गोरी गोरी एकदम अशी गोरी. मी काला आहे. माझं दाखव. मी काला आहे नाही, तू गोरी गोरी. मम्मी पण गोरी आहे. मम्मी तू जास्त गोरी आहे आमच्यापेक्षा बाबा. मग स्विमिंग मध्ये जाऊन तू काली पडणार. काली काली. नाही पडत. आपण आहे ना स्विमिंग पूलला सनस्क्रीन वगैरे नाही आणला आपण. सनस्क्रीन लावून पाहा तुम्ही मग. कधी पोहोचणार आपण? आता आपण पोहोचणार 1 तासाने. पुण्यापासून खूपच जवळ आहे, फक्त 1.5 तासाचा रोड आहे. आणि
लवकरच पोहोचणार. आम्ही हळूहळू चाललो एकदम टंगळ मंगळ करत, कारण की आमच्याकडे टाइम जास्त आहे. त्यामुळे आम्ही तरी पण पोहोचलो आम्ही तासाभरात. बघू आपण पोहोचतोय का तासाभरात. आता पोहोचणार ना, का नाही पोहोचणार? काय चॅलेंज लावते का माहिती? चॅलेंज नाही लावत आहे. मग 1 वाजता पोहोचायचं. हा, तुला अशी उत्सुकता झाली ना कधी मी पोहोचते. हा, बंदूक नको, पोलीस धरते. बंदूक नको काढू बाबा. तर आवनी झोपून गेलीये, बिचारीला ऊन लागतंय, त्यामुळे मी असं ते लावलंय तरी ऊन. आणि आमचा आरूच जागा आहे, तो मागं टेकून नाही बसत. तो मॅपवर लक्ष देतोय. कधी पोहोचणार आहे आम्ही आणि कधी मी स्विमिंग मध्ये उडी टाकतोय ना. त्याला माहिती. हा, आता तिथे गेल्यावर कपडे बदलणार. जंगलात आलोय आता आम्ही. जंगलात आहे का ना आरुष? जंगल. आता आवनीला पाण्यात फेकून. ए, तू नको काय पण बोलू. भूत आहे इकडं. तर फायनली आम्ही पोहोचलोय आणि म्हणजे एवढा मस्त भारी विला आहे ना, म्हणजे मला फार आवडलं. दाखवू का? म्हणजे खूप छान आहे. म्हणजे मला बघताच त्यांनी खूप आवडलं. मागच्या वेळेस आम्ही ट्रायंगल विलाला आलो होतो. एका हा पलीकडचा होता. तर त्यांनीच हे सेपरेट, त्यांनी हे विला ट्रायंगल सारखेच आहेत, फक्त छोटे छोटे कपल साठी आहेत. फॅमिली पण येऊ शकते. फॅमिली तेच कपल्स किंवा तुम्ही ग्रुप म्हणा, पण खूप छान आहे. 4 असे आहेत छोटे छोटे, जे तुम्ही बघू शकता. संध्याकाळचा अजून येऊ भारी येणार आहे. तरी असे ट्रायंगल आहेत, 1 2 3 आणि हा 4. ह्याच्यामध्ये बाथटब वगैरे पण आहे. रूम पण दाखवतो तुम्हाला. आणि स्विमिंग पण आहे लहान मुलांसाठी आणि सगळ्यांसाठी. आणि बसण्यासाठी या साईडला असं हे बनवलं बसण्यासाठी आहे, म्हणजे जेवण करण्यासाठी किंवा तुम्हाला टाइम स्पेंड करण्यासाठी. इथे छोटासा टेबल आहे. आवनी आरुष तर भरपूर खुश झाले. त्यांना एक्साइटमेंट आहे फक्त पाण्यात पोहायचं. खूप ऊन आहे, खूप म्हणजे खूप ऊन लागतं इकडं. फार सुंदर दिसतंय. मी तुम्हाला इथे उभं राहून दाखवते. फोटो तर भारी येणार आहेत. हे असं आहे. वाव, क्या बात आहे. थांबा जरा, तिथंच थांब. मी जरा 3 घेतो, पण उन्हामुळे तू नाही दिसत आहे. ये इथं आपला हा आता रूम दाखव यांना. रूम कसं आहे आतनं. ए काय नसतंय भूतभीत. काय गप बसतो का आरुष? तर हा आम्ही रूम घेतलेला आहे इकडचा बाजूचा. हा रूम आहे आमचा. असा बसायला टेबल, हा बेड, वरती फुल लक्झरी एकदम. AC BC सगळं याच्यामध्ये. फ्रीजची सोय छोटी सगळ्या पर याच्यामध्ये, म्हणजे सगळ्या रूम मध्ये वेगवेगळी. एका रूम मध्ये बाथटब आहे. अजून मला इकडे बाहेर आहे. आणि हे बाथरूम आहे. आता हे रात्रीचं मे बी छान असेल. आम्ही रात्रीचं पण तुम्हाला दाखवू सर्व. रात्र झाल्यावर पण तिथे खूप छान लाइटिंग्स मध्ये दिसते. तर ही अशी रूम आहे. ते काय सांग. क्या बात है. बंद करा फ्रीज. आरुष चालला आता स्विमिंग करायला. हा, ज्याची घाई होती त्यांनी ते केलं. आल्या
गार आहे का पाणी? गार आहे का? हा नाही ना, गरम आहे ना. थांब थांब अवनी, अवनी धरे काही इधर थांब. अवनी अवनी थांब. अवनी थांब. अवनी तिकडे नको जाऊ. सोडा. मज्जा येते का? मज्जा येते, मज्जा येते. अवनी मज्जा येते का? तोंड नाही बुडवलं तू? तोंड नाही बुडवलं? तोंड तिथं भाजल वरती. भाजन भाजन. एक मिनिट. पवाचे मला पवाचे आणि काकडाय लागली पवाचे तर हा हा तर बसू दे. शेंबूड आलाय म्हणून तिला स्विमिंग नाही करायचं. तू कशाला बोलवतोय तिला? आता मला स्विमिंग नाही करायची. तिला शेंबूड आले. तिला उचलू का? नाही नको आरुष. नको तिला उचलू. तिला शेंबूड आलाय. मला पण स्प्राइट. बाजूला हो. स्प्राइट माझे बघ हात. अजून बघ मी कसे झाले. जा स्विमिंग करायची. नाही नाही नाही. गार लागतंय का? गार आहे का? गार आहे का? माझे हात काळे. एवढं काळे. गार आहे तिचा अंग. लागतो का एसी? एसी पण लावलाय. आता पब्लिक आंघोळ करून बाहेर आली. सगळं आवरून उलटा घातल्या वाटतं आरुष तू ते. हा दाखव. अरे बापरे कसं लागलं बघा हिला. आगाऊपणा करत होती. ते पर्स पाहिजे होती तिला. ती वरती तो पण माझा बाळ लागल दाताला. चला चला जेवण करूया. जेवण आणलंय त्यांनी मस्त पैकी. मला प्रेस पाहिजे. रूम पर्स कुठे पर्स? पर्स नाही ते. काय करण बसन ना. एक नंबर वाटतं असं नाही का? चल रे. अरे वा. चपाती, पनीरची भाजी, खीर, वरण भात. मस्त असं जेवण आलंय. आणि खूप छान आहे. मस्त वाटतंय. कोणाचं टेन्शन नाही. एक नाही आम्ही दोघंच आलोय ह्यावेळेस. नेहमी सगळेजण असतात, ह्यावेळेस कोणच नाही. आम्ही दोघंच आहे आणि आमचे 2 पिल्ले आहेत. तर त्यांची खूप मस्ती चालली आहे. खरं तर खूप म्हणजे खूप मस्ती चालली. ते एका ठिकाणी बसत नाही आहेत. आणि जेवण आता आम्ही जेवणार आहे. खरं तर भूक नव्हती. आम्ही येताना खाऊन आलो होतो. 3 वाजलेत आता दुपारचे. आणि पण त्यांनी दिलंय जेवण मस्त. खूप शांतता आहे इथे. असं जेवण दिलंय सगळं. हो. आणि निसर्ग पण खूप छान आहे. हवा खूप मस्त चालू आहे. आणि लोकेशन पण छान आहे. चला या इकडे जेवाय. चला. कसं झालं जेवण? जेवण एक नंबर. पनीरची भाजी एकदम मस्त होती. खीर तर विचारूच नको. असं वाटतं आईने बनवली. शावाळ्याची खीर आहे. काय देखो बोल. तिकट पर्यंत तिकट. हा का? तिकट नाही पाहिजे मला. मग खीर पी.
खीर चपाती खाते का? तर आता हे मम्मी आणि डॉटर एकदम सेम सेम झालेले आहेत. आता यांचं शूट होणार आहे इकडं. तर मम्मी आणि अवनी सेम सेम. चले अवनी बटरफ्लाय करून दाखवा. मम्मी आणि तू नाचा. ते कसं केलं होतं दाखव ग मम्मीला. हा थांबा दाखवा. हा हा चल मम्मी आता मम्मी. हा त्याच्या माग बरोबर आहे का नाही. कर की कर. हा बटरफ्लाय. चल आरुष तू पण घालून घे कपडे. आता आपण पण मस्त शूट करू. हा चल तुझे स्विमिंग पाशी पहिले फोटो काढ. अवनी इकडे चल. तर आता शूटचा टाइम झालेला आहे. म्हणजे आता ऊन कमी झालेलं आहे थोडंसं. आता एवढं आम्ही मस्त जेवलो वगैरे आराम वगैरे केला थोडासा. तर आता कसं थोडंसं सनसेट यायचा टाइम झालेला नाही का. तर त्या हिशोबाने आता कपडे वगैरे घालून ड्रेसिंग वगैरे आता स्विमिंग मध्ये जाणार म्हणते. अरे चल तुझे फोटो काढतो तुझे. वाव बटरफ्लाय. ओके जाऊ ना उद्या सकाळी. आता उद्या पडली ती शूट करताना रडायला लागली. मेकअप जातो रडलं. किती सारे ड्रेस आणले त्याने. मला ते परत पोहायला गेले दोघं. एक शूट झालं म्हणजे आता तुम्ही बघितलंच असेल. आम्ही बटरफ्लायचं शूट केलं ड्रेसचं. आणि आता परत आम्ही हे वाले शूट करतोय. आता मी हे नवीन ड्रेस आला होता 1 पीस. तर मी म्हटलं हा आपण विलावरच घालावं म्हणून मी आता हा घातलाय. तर गाईज एवढ्या आमचं शूट चालू होतं. नावरी आरुष पोहत होते. म्हणजे तसं नाही थोडंसं ऊन होतं म्हणून आंघोळ करत होते पोहत होते. आणि व्हिडिओ बी काढत होते. आरुषने भरपूर सारे व्हिडिओ पण काढले आमचे. आता ते थंडी वाजायला लागली ना. दिवस मावळला आता. तर स्विमिंगच करत होता. आता काकडायला लागला असं हे म्हणतोय. आणि आमचं सगळं शूट झालेलं आहे. आता बघू संध्याकाळचं काय असेल तर चांगला मुवमेंट असेल तर घेऊ तुम्हाला दाखवू. आणि विलाच्या बाबतीत तर खरंच खूप भारी कसं दिसते बघा ना. आता महिला दाखवतो समोरून तुम्हाला. अवनी आरुष खूप वेळ पोहला. म्हणजे आता अंधार पडत येईल. त्याला म्हटलं होतं नको पोहू सर्दी होईल म्हणजे आजारी पडू शकतो. पण तो काय ऐकत नाही. त्याला स्विमिंग पूल खूप आवडतो. आता म्हटलं जाऊ दे त्याचं मन बी भरत नाही. ऐकत नाही. त्यांनी सगळे कपडे ओले केले. म्हणजे बघा ना किती कपडे बघा. 2-3 सुकाय टाकले सगळे. पक्षीला वाटते गावतात आलाय. पक्षी आलाय कार्पेटवर. किती छान आहे ना. तो मगच जर ना आलाय तो फिरतोय बिचारा. खूप छान वाटतंय. आणि अवनी आरुषनी आता आतमध्ये फोन बघत बसलेत मला वाटतं दुर्गटून बँकेट मध्ये. आता रात्र होईल. आता रात्रीचं सीन आम्ही तुम्हाला थोड्या वेळाने दाखवू. बघू रात्रीचं कसं वाटतंय. सोबत कसे दिसतोय ते सांगा. थांबा असं घेऊ ना. क्लिअर मध्ये कसं वाटतंय. असं भारी वाटतंय आहे का नाही. क्लिअर नव्हते मग कशी म्हणून म्हटलं. सोबत कसे दिसतोय. छान दिसतो. यांनी भरपूर सारे कपडे घेतले याच्यासाठी. पण काय सांगू म्हणजे मला पण म्हटले होते घे म्हणून. म्हणजे मी तुम्हाला पण म्हटले होते. म्हणजे भरपूर म्हणजे लेडीजचे कपडे स्वस्त असतात जेंट्स पेक्षा. आणि मी फक्त टॉप घेतले. ते पण मी एक टॉप घ्यायला गेले होते. पण मी खूप सारे टॉप घेतले कारण की मला ते परवडले. यांना म्हंटल मी की घ्या. पण मी नाही घेतले. मी शेवटपर्यंत म्हटलं की घ्या. पण हा माणूस कसा आहे काय माहिती. याला काय घ्यायचं कसं म्हणजे काय. जर मी घेतलं तर तुम्हाला पैसे उरणार नाही किंवा एवढं बी महाग काय घ्यायचं. काय बोलते राव. महागच आहे म्हणून तर नाही घेतलं. नाही तर पडू माझा विचार करून तू घेतला नसतं तुझ्यासाठी. त्यामुळे मी नाही घेतलेलं. असंच आहे. भरपूर आहे. हा तरी भरपूर असून सुद्धा तू घेतलंय. मग विचार कर. भरपूर तुझ्याकडे भरपूर आहे तरी सुद्धा तू घेतलंय. आणि खरं सांगू का इथं टाइम आहे ना खूप चांगला स्पेंड होतो. एकदम शांत आहे. काहीच आवाज येत नाहीये. एवढं शांत आहे ना. आमच्या पोरांचा आवाज बघा.
थंडीत गुरगुर करायला लागली. गोड गोड नाही काहीतरी बोलतात ते थंडी नाही का फोन बघतात ते म्हणजे दोघांनी माझा फोन घेतलाय आणि त्यांना वाटतं मला माहिती नाहीये. माझा फोन घेतला आणि ते बघत बसले आणि संध्याकाळची वेळ झाली आणि खरं तर खूप शांतता आहे ते. उलट खरं मला असं वाटतं आपण पण मगाशी स्विमिंग मध्ये उतरायला पाहिजे. उद्या सकाळ सकाळी थंडी वाजणार आहे उद्या सकाळ सकाळ. पण मला नव्हतं पोहायचं ना. तुम्ही पोहू शकता तुम्हाला पोहायचंय तर. आणि मी यांना म्हटलं पण होतं तुम्हाला पोहायचं तर तुम्ही पोहा, पण ह्यांनी काही मनावर नाही घेतले, हे नाही पोहले आणि आता म्हणतात मी पोहायला पाहिजे होतं. कारण की उद्या सकाळी थंडी वाजणार आहे मला माहिती आहे. सकाळी 11-12 वाजता पोहायला जायला. किती छान मस्त पोहतोय ना. त्याचं घर इथंच कुठतरी येतो म्हणतोय. लक्ष त्याच्याकडे चाललंय. मग जा त्याच्याकडे बस, माझ्याकडे नको येऊ. पक्षीकडं हे बघूया आपण हे काय करतात. चला आयुष्यपत घरात अख्खा पसारा करून टाकला यांचे है ना. संध्याकाळचं अजून तर संध्याकाळ नाही झाली. हा अजून भारी वाटेल ना थोड्या वेळाने. वाव, हा जो रूम आहे आम्ही घेतलाय त्याचे लाईट चालू आहे आतल्या. एवढा सुंदर दिसतोय का नाही. संध्याकाळचे 7 वाजलेत, अंधार पडलाय. ते दोघं तर मस्त खात बसलेत आतमध्ये आणि रात्रीचा जो व्ह्यू आहे तो खूप म्हणजे खूप छान झालाय आणि खूप छान दिसते. हे पूर्ण जे विला आहे ते ट्रायंगल सारखे शेपमध्ये ते खूप छान दिसते. बघा ना कसे दिसतात. मी यांना व्हिडिओमध्ये दाखवतो. हे स्विमिंगचं पण कसं दिसतंय बघा. हे बघा. तर ह्या मधल्यावाल्या विल्याची लाईट नाही लावली, अजून मस्त दिसला असता. इकडे पण तुम्ही बघू शकता जिथं आम्ही जेवण केलं, जेवण वगैरे केलं, ते पण एकदम छान दिसते. एकदम छान असा निसर्ग जो आहे तो खूप छान दिसतोय. म्हणजे तो व्ह्यू खूप मस्त दिसतोय आणि पूर्ण विला एक नंबर आहे खरंच. जर तुम्हाला स्टे करण्याच्या हिशोबाने, आम्ही एकदम शांत वातावरण आहे, कोणच नाही म्हणजे आज या विल्यामध्ये. फक्त आम्ही आणि आमचे मुलं आहेत आणि आम्ही एकदम शांततेने सगळं व्यवस्थित केलं. व्हिडिओ रील्स आणि ब्लॉगच्या हिशोबाने. आता पूर्ण हे बघा, ही लाईट पण कशी भारी वाटते झाडाच्या इथं. तिथं पण मस्त असं म्हणजे आजूबाजूला पण विले तिकडं. आता साऊंडचा आवाज येतोय मला. खूप सुंदर दिसतंय. जर तुम्हाला पण यायचं असेल तर नक्कीच तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर भेटेल आणि तुम्ही नक्कीच या. कपलच्या हिशोबाने, फॅमिलीच्या हिशोबाने, स्टेच्या हिशोबाने. आता सुट्ट्या पडतील सगळ्यांना, त्या हिशोबाने पण तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आणि त्यांचं जेवण पण खूप सुंदर आहे. आम्ही दुपारीच जेवलो, खूप चांगलं चविष्ट होतं. सोय चांगली आहे म्हणजे कोणी येतं म्हणजे ज्यांना कुणाला की चांगलं आहे म्हणजे जे काही त्यांचं आहे पूर्ण आतली सर्विस म्हणा किंवा जे काय आहे ते सगळं छान आहे. फूड सर्विस छान आहे, बाकी सगळ्या सर्विसेस छान आहेत. विला पण एकदम परफेक्ट आहे. कपलसाठी तर बेस्ट आहे. कपल, फ्रेंड्स, फॅमिली. बघा ना दिवसाला फोटोशूट तर एवढे खतरनाक होत आहे ना. पण बेस्ट आहे असं नाही की नाही. फॅमिली मिळून सुद्धा हर एक जण येऊ शकतात कारण की पूर्ण विलामध्ये तुम्ही सगळेजण एकत्र आले तर खूप छान वाटेल. खूप मस्त आहे आणि रात्रीचा सीन तर अगदी म्हणतात ना फुल क्लास आहे. आता आम्ही थोडे आता साऊंड पण लावणार आहे. आता थोड्या वेळात आता आम्ही थोड्या वेळाने आता गाणे लावतो मस्तपैकी आणि मस्त गाण्यांमध्ये मग्न म्हणतो. आता काय करायचं, संध्याकाळ झाली, खूप छान वाटते. तर चला बघूया, बाकीचं नंतर दाखवतो.
आबा दाखव. आम्ही दोघं नाचतो, तुम्ही दोघं नाचा. एक बाळा आपण आपलं नाचू काय. जेवण वगैरे झालं आता आमचं मस्त. मांजर फिरती इकडंच. हो केक लावणार का? नाही कशाला लावणार तुझ्या तोंडावर केक. इथं लावा मग. बरं नाकावर लावतो ठीक आहे. तर आता जेवण वगैरे झाले आमचं. तर आता आम्ही झोपायची ह्याच्यात आम्ही आता सगळेजण झोपणार. सकाळी उठणार मग मॉर्निंगला फोटो वगैरे काढणार. तर हो बघूया पुढचं. गुड मॉर्निंग गाईज. तर सकाळचे 7:30 वाजलेत. खूप छान असं कवळं ऊन पडले. तर आमच्या इथे विल्यामध्ये नाही पडलं, बट या बाजूच्या विल्यामध्ये खूप छान असं कवळं ऊन आलंय आणि खूप छान दिसते. सकाळी हे सगळे झोपलेत आणि मी लवकर उठून बसले. काय माहिती मला लवकर जाग आली. घरी तर नाही उठत, बट इथं उठून बसले. तर हा सकाळी उठल्याने याला पोहायला जायचं पडलंय. एवढं सकाळचे 8:30 वाजलेत. तर याला सकाळी पोहायचं पडलंय. मला असं वाटतं याने एवढ्या गार पाण्यात नाही जावं. आरुष मस्त वाटतंय सकाळचं. हा काय नाही बघा, गार पाणी नाहीये म्हणतोय शेट. त्याला पोहायचंच पडले. थांब मी पप्पाला उठवते. तुम्ही सगळे पोहा, मी आंघोळ करते माझं. सकाळ नाश्ता आलाय. उपीट मस्तपैकी. पोहे पण होते पण आम्ही उपीट सजेस्ट केले. छान आहे का? खा मग. अरे चल रही है खायला. हा पण शिरासारखं होतंय थोडं. छान आहे ना. हा चहा पण दिला त्यांनी आणून मस्त. स्प्राइट मैंने पीली. मैंने पीली थोड़ी राहिली ती मैंने पीली. कसा भांग पाडलाय? कारण की बघा ना असं कसं दिसतंय. येडे को आता कसं वाटतंय? आता ठीक आहे. चला बाबा घरी जायचे. भाऊ गॉगल लाव मला. डबल यावनी डबल मी गॉगल लावणार आहे. लय गॉगलवर फोटो झाले ना. जरा वेगळा गॉगल आणायला पाहिजे होता आपण.
तर गाईज तुम्हाला कसं वाटलं म्हणजे पूर्ण विला? आम्ही तुम्हाला आधी पण सांगितलं होतं सुरुवातीला की विला जो आहे रात्रीचा लुक, त्याचा डेचा लुक म्हणजे एकदम क्लास आहे. आणि तुम्हाला जर कपलसाठी यायचं असेल स्पेशली तर खूप छान म्हणजे जागा आहे. आणि तिथे शांतता आहे, खूप मस्त आहे. जेवण वगैरे सगळ्याची सोय, सर्विस वगैरे मस्त आहे एकदम. तर खाली आम्ही त्यांचं ॲड्रेस वगैरे आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आम्ही सगळं काही देऊ. तुम्हाला इन्क्वायरी करायचं असेल तर तुम्ही तिथे इन्क्वायरी करू शकता. आणि एवढं पण हाय रेट नाही आहे, रिजनेबल रेट आहे. तर नक्कीच तुम्ही इथं व्हिजिट करा. थँक्यू.